देशभरात उद्या गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे आणि त्यासाठी परभणीत ही मोठ्या प्रमाणावर परभणी महानगरपालिकेकडून तयाऱ्या खरं तर करण्यात आलेल्या आहे। आपण पाहू शकता महानगरपालिकेचं जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी कृत्रिम हौद असा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। 10 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेला 50 बाय 50 चा हा हौद खरं तर तयार करण्यात आलेला आहे। साधारण 18 फूट खोल असा हा हौद आहे आणि या हौदामध्ये उद्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन या ठिकाणी करण्यात येणार आहे। मागच्या वर्षी तब्बल 32,000 घरगुती गणपतीचा या ठिकाणी विसर्जन करण्यात आला होता आणि 600 पेक्षा अधिक सार्वजनिक मोठे गणपती जे आहेत त्यांचं विसर्जन या ठिकाणी करण्यात आलं आहे। महानगरपालिकेनं जय्यत अशी या उद्याच्या विसर्जनासाठी तयारी करण्यात आली आहे। मनपा आयुक्त धैर्यशील जाधव स्वतः एकूणच या तयाऱ्याकडे लक्ष देऊन आहे। सीसीटीव्ही या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मनपाने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केलेले आहे। खरं तर पोलीस प्रशासनाकडून ही मोठ्या प्रमाणावर तयाऱ्या या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे। लाडक्या बाप्पांना 10 दिवस सेवा करून उद्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येतोय आणि त्यासाठी महानगरपालिका परभणीमध्ये पूर्णपणे सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी उद्या सकाळपासूनच गणेश भक्त या ठिकाणी मूर्त्यांचं विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्याची तयारी आता महानगरपालिकेकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।